लोणावळ्यामध्ये अनेक बेकायदेशीर रिसॉर्ट आहेत आणि लोणावळ्यामध्ये भरपूर 2 नंबरचे व्यवसाय त्या हॉटेलमध्ये सुरू असतात। मुख्यत्वे करून कॉल गर्लचा सप्लाय आणि आता जे हनी ट्रॅपची वगैरे जे मॅटर आहेत ते लोणावळ्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर त्याचे शूटिंग चालू असतं, टिवलॅक्स शूटिंग चालू असतं आणि ह्याबाबत मी तक्रार माननीय जगताप साहेब पोलीस निरीक्षक लोणावळा शहर यांना 19/12/2024 रोजी दिली होती। तसेच लोणावळ्यात एक ली मेरिटेज म्हणून अगरवाल यांचं हॉटेल आहे आणि ते हॉटेलमध्ये त्यांनी रहिवासी परवानगी घेऊन नगरपालिकेतून तिकडं हॉटेल व्यवसाय सुरू केला होता आणि ते बेकायदेशीर रिसॉर्ट तोडावं आणि त्याचं लायसन रद्द करावं म्हणून नगरपालिकेमध्ये अर्ज केला होता। परंतु तत्कालीन मुख्याधिकारी हे सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे ते हनी ट्रॅपमध्ये अडकले असण्याची शक्यता असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई करत नव्हते। म्हणून मी लोणावळा नगर परिषदमध्ये हायकोर्ट कमिटी आहे त्यांच्याकडे अर्ज दिला आणि त्यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर जाणीवपूर्वक 2 वर्षापर्यंत ती फक्त चौकशीच करत राहिले। 3-4 वेळा त्यांच्याकडे मी पाठपुरावा केल्यानंतर माननीय अध्यक्ष श्री राधेकृष्ण साहेब जस्टिस उच्च न्यायालय निवृत्त यांनी आदेश दिल्यानंतर आत्ताचे जे मुख्याधिकारी आहेत अशोक साबळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चाललेला बेकायदेशीर जो अहवाल आहे तो हायकोर्ट कमिटी समोर दिला आणि 53(1) ची नोटीस त्यांना काढली। ते 53(1) ची नोटीस काढल्यानंतर त्यांनी जे बनवलेलं बेकायदेशीर रिसॉर्ट आहे ते रेग्युलराइज करावं म्हणून त्यांनी पुन्हा नगरपालिकेकडे अर्ज दिला। तो नगरपालिकेकडून फेटाळण्यात आला। त्यानंतर त्यांनी तो फेटाळलेला अर्ज संचालक नगररचना यांच्याकडे दिला, त्यांनी सुद्धा तो फेटाळला आणि हे फेटाळून 6 महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा आतापर्यंत जाणीवपूर्वक नगरपालिका त्या हॉटेलवर कारवाई करत नाही आहे की ली मेरिटेज हा एक वर्ल्ड वाईड ब्रँड आहे। तिकडं मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालतो आणि फार लोक मोठे सरकारी अधिकारी त्या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप झाल्याची माझी शक्यता नाकारता येत नसल्यामुळे जाणीवपूर्वक त्या हॉटेलवर कोणीही कारवाई करत नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, रहिवासी असून त्याला आत्तापर्यंत रहिवासीचाच कर लावलेला आहे आणि नगरपालिकेचा वाणिज्य करसुद्धा लावलेला नाही आहे। त्यामुळे नगरपालिकेचं फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न डुबत आहे आणि लोणावळ्यामध्ये कमीत कमी जवळजवळ 200 ते 250 रिसॉर्ट जे असे आहेत ते चुकीच्या मार्गाने हॉटेल व्यवसाय करतात आणि फार मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवहार चालू आहे आणि मोठी काहीतरी गुन्हेगारी घडण्याची त्या ठिकाणी शक्यता असते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतके दिवस तुम्ही पाठपुरावा करताय पण अजूनही कारवाई होत नाही आहे। नेमकं इतकं कारण असायचं त्यामध्ये नितीन अग्रवालांचा संपर्क ह्याला कारणीभूत आहे का अधिकारी टाळमटाळ करतायत? सर, मी जसं तुम्हाला सांगितलं की तिकडं फार मोठ्या अधिकाऱ्यांची हनी ट्रॅप झाल्याची आहे आणि त्या दबावापोटी कोणताही अधिकारी त्यावर कारवाई करत नाही आहे आणि त्या कॉल गर्लच्या माध्यमातून फार अधिकाऱ्यांना पैसे वगैरे मिळत असेल अशी माझी मागणी काय आहे तुमची? माझी मागणी अशी आहे की ली मेरिटेज हॉटेल जे नगरपालिकेने 53 ची नोटीस पाठवून 1 वर्ष झालेलं आहे, कोणताही कोर्टाने त्याला स्टे दिलेला नाही आहे, ते त्वरित रिसॉर्ट सील करून त्याच्यावर तोडण्याची कारवाई करावी आणि जो आतापर्यंत त्यांनी रहिवासी कर भरून वाणिज्य कर डुबवलेला आहे तो व्याजासकट वसूल करण्यात यावा ही शासनाकडे आणि कोर्ट कमिटीकडे मी मागणी करत आहे, पण त्यावर अजून मला निर्णय मिळालेला नाही आहे।